नवनाथ ग्रंथातील अध्याय 3 मच्छिंद्रनाथ व रामदूत हनुमान. तीर्थटन करीत मच्छिंद्रनाथ 4 धामापैकी असलेल्या रामेश्वर या तीर्थक्षेत्री पोहोचले. येथे आपण मंगल स्नान करावे असे वाटून ते स्नान करण्यासाठी जाऊ लागले. तेव्हा त्यांना तिथे एक वानर दिसले. दगडावर दगड रचून ते वानर घर बांधत होते. इतक्यात तेथे पावसाला सुरुवात झाली. हे पूर्वजन्य दृष्टी पाहून मच्छिंद्रनाथ वानरास म्हणाले, अरे, या मुसळधार पावसात तू कसे काय घर बांधणार? परंतु ते वानर काही साधे नव्हते. ते वानर अंजनीसूत हनुमान होते. हनुमान मच्छिंद्रनाथांना म्हणाले, अरे, स्वतःला महाज्ञानी समजणाऱ्या, तुझे नाव काय? येथे का आला आहेस? मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी यती आहे. तीर्थटनासाठी मी येथे आलो आहे. म्हणून मला फक्त रामदूत हनुमानच हाच यती माहीत आहे. या हनुमानाचे 1,000 षटपट शक्ती माझ्या अंगात आहे. मी फार शक्तिमान आहे. तू महाज्ञानी तर मी महाशक्तिशाली आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, असेल हिम्मत तर तुझी शक्ती प्रदर्शन दाखवून पहा. हनुमानास आपले सामर्थ्य दाखवण्याचा आवेश चढला. त्याने उड्डाण करून एक विशाल पर्वत उचलून मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकण्याची तयारी केली. प्रसंगावधान राखून मच्छिंद्रनाथांनी ते पर्वत स्थिरास्त्र मंत्राच्या साहाय्याने अंधारीत स्थिर केले. दोघांत मोठे युद्ध झाले. मच्छिंद्रनाथांनी हनुमानाच्या मनातील भाव पाहून वाताकर्षण मंत्राच्या मदतीने सागरजल हनुमानावर फेकले. त्यामुळे अंजनीसुताचे प्राण कंठाशी आले. रामदूताची ती अवस्था पाहून स्वर्गातील देवता घाबरल्या. आपल्या पुत्राचे प्राण वाचवण्यासाठी वायुदेव तेथे आले. ते मच्छिंद्रनाथांची क्षमा मागू लागले. आपण माझ्या पुत्रावर दया दाखवा. भविष्यकाळात मी तुम्हाला मदत करीन. हनुमान ते मच्छिंद्रनाथ त्यांच्या वायुदेवांना मैत्री घडवली. हनुमान व मच्छिंद्रनाथ यांच्यात वायुदेवाने मैत्री घडवली. मच्छिंद्रनाथांनी हनुमानास अनेक प्रश्न विचारले. हनुमान म्हणाले, पूर्वी लंकाधीशाचा सर्वनाश करून आम्ही आनंद साजरा करण्यासाठी अयोध्या नगरीत गेलो होतो. माझे अद्भुत कार्य पाहून सीतामाईंना खूप आनंद झाला होता. त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते की मी ब्रह्मचारी न राहता विवाह करून प्रपंच करावा. तेव्हा माझी द्विधा मनस्थिती होऊन मी रघुनंदनाकडे गेलो. श्रीराम म्हणाले, आपण अनेक अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश केला आहे. तू अनेक राक्षसांना यमलोकी पाठवले आहेस. त्या राक्षसांच्या विधवा स्त्रियांना आधार देऊन तू त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण कर. त्यांच्या राज्यात जाऊन तू विवाह कर. तुझ्या उपकाराने स्त्रिया गर्भवती होतील आणि तुझे ब्रह्मचर्य अढळ राहील. मच्छिंद्रनाथांना हनुमानाने श्रीराज्यात व तेथील मौनकिनी राणीबद्दल सर्व ते सांगितले. हनुमानाच्या उपकाराने सर्व स्त्रियांना कन्यारत्नच प्राप्त होई. हनुमानाने श्रीराज्यात जाण्याची मच्छिंद्रनाथाला विनंती केली. श्रीसंगामुळे अनेक पुरुषांचा नाश झाल्याचे मच्छिंद्रनाथांनी हनुमंतास सांगितले. हनुमंताने मौनकिनी राणीला तुला भविष्यकाळात पुत्रप्राप्ती होईल असे सांगितले होते. हनुमान म्हणाले, भविष्यकाळात आपण मौनकिनी राणीस एक पुत्र रत्न प्राप्त होईल. त्याचे नाव मीनानाथ असेल. ते उपरिचर वसूचा अवतार असेल. मीनानाथ पुढे नाथ संप्रदायाचा प्रचार व प्रसार करील. मीनानाथांनी आपण श्रीराज्यात जाऊ असे हनुमानास वचन दिले. तीर्थक्षेत्रात भेट देत ते पुढे निघाले. फलश्रुती या अध्यायाच्या श्रवण अथवा पठण केल्यास शत्रूचा नाश होतो, मुष्टियुद्धात प्रावीण्य मिळते आणि घरावर हनुमानाची कृपादृष्टी राहते. हा अध्याय सर्वांनी नक्की वाचावा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.